नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक. आपल्यातील कलागुणांना वाव देण्याची उत्तम संधी जर कोणत्या काळात असेल तर तो काळ म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन काळ. या काळात आपल्या समोर अनेक संधी उपलब्ध असतात आणि त्यातल्या जेवढ्या जमतील तेवढ्या आपण घ्यायच्या असतात. कारण याच काळात आपल्याला योग्य दिशा, मार्गदर्शन किंवा विविध क्षेत्रातील तज्ञांचे, मान्यवरांचे विचार ऐकता येतात किंवा विविध कार्यक्रम पाहता येतात. आणि अशीच संधी आता पुण्यातील युवा आणि बाल जे आहेत, शालेय विद्यार्थी जे आहेत त्यांना मिळणार आहे. कारण विवेक साहित्य मंच आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय युवा आणि बाल साहित्य संमेलन याचं आयोजन करण्यात आलंय. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी म्हणजे उद्या आणि परवा त्याचं आयोजन करण्यात आलंय. आता या साहित्य संमेलनाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे किंवा ते आयोजन करण्यामागचा नेमका विचार काय आहे, हेच आपण आजच्या गप्पांमधून जाणून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादक अर्चना कुडतरकर. नमस्कार अर्चनाताई. नमस्कार. मी साप्ताहिक विवेकमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे शिक्षण विवेकचे सुद्धा वेगवेगळे उपक्रम चालू असतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आमच्यापर्यंत पोहोचत असतात. पण आत्ताचा जे हे साहित्य संमेलन आहे त्याविषयी काय सांगाल? त्यात वेगळेपणा काय? आपण गेली 7 वर्ष विवेक साहित्य मंच आयोजित साहित्य संमेलन घेतो आहोत. यावर्षी ते आहे अर्थात 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या 2 दिवशी ते होणार आहे. या वर्षीचं वेगळेपण विचाराल तर यावर्षी आपण युवा आणि बाल यांच्यासाठी घेतो आहोत. साहित्य संमेलन आपण गेली 3 वर्ष घेतोय आणि हे 4थं वर्ष आहे. युवा केंद्रीय असं आपण जे साहित्य संमेलन आहे ते पहिल्यांदाच इंट्रोड्यूस करतो आहोत. आणि यामध्ये पुण्यातल्या 4 महाविद्यालयांचे कार्यक्रम प्रामुख्याने होणार आहेत. त्याबरोबरच अनेक मान्यवर देखील या साहित्य संमेलनाला येणार आहेत. पहिल्या दिवशी जे 31 फेब्रुवारीला साहित्य संमेलन होणार आहे तिथे महाविद्यालयांना आम्ही थीम दिली होती आणि त्यावर त्यांनी कार्यक्रम बसवावेत असा एक प्रयोग करून बघायचं असं ठरलं होतं. त्या अनुषंगाने आपल्याकडे फर्ग्युसन महाविद्यालय, सप महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय आणि मॉडर्न महाविद्यालय या 4 महाविद्यालयांचे विद्यार्थी सादरीकरण करत आहेत. आणि ती सादरीकरण करत असताना गेली 2 महिने साधारण त्यांच्याशी इंटरॅक्शन करायला मिळते आहे. आपल्या व्यासपीठावर ह्या वर्षी पहिल्या दिवशी सगळे तरुण असणार आहेत. 120 चा एक आकडा आम्ही साधारण काढलेला आहे आणि या दिवसभराच्या संमेलनामध्ये साधारण 120 महाविद्यालयीन विद्यार्थी येतील, सहभागी होतील, आपलं सादरीकरण करतील. त्या अनुषंगाने त्यांच्याशी इंटरॅक्ट करता आलं. त्यांची एकूण या सगळ्या साहित्य संमेलन आणि एकूण व्यासपीठाकडे कसं बघायचं असतं या दृष्टीने त्यांच्याशी काही गोष्टी बोलता आल्या आणि बघता आलं की ते नेमकं काय करतायत महाविद्यालयातले विद्यार्थी. दुसरा दिवस जो आहे तो बालसाहित्य संमेलन आहे. साधारण 3 वर्ष आणि 3 वर्ष ते 16 वर्ष या वयोगटातले सगळे विद्यार्थी. आणि मी नुसतं विद्यार्थी नाही म्हणणार, जरी मुलं व्यासपीठावर असले तरी त्यांचे पालकही या साहित्य संमेलनाची आवर्जून वाट पाहतात. या वर्षी ते आम्हाला खूप प्रकर्षाने जाणवलं की पालकांनी विचारणा केली कधी आहे साहित्य संमेलन आणि एकूण काय स्वरूप असेल वगैरे. यावर्षी आपण एक चित्र प्रदर्शन मुलांनी काढलेल्या चित्रांचं लावणार आहोत. मुलांकडनं आपण प्रमुख पाहुण्यांना भेटवस्तू म्हणून देण्यासाठी अनेक बुकमार्क तयार करून घेतलेले आहेत. जी मुलं व्यासपीठावर कॉन्फिडेंटली बोलू शकत नाहीत पण तरी त्यांना साहित्य संमेलनामध्ये सहभाग घेता यावा या दृष्टीने आपण ह्या काही एक 2-4 ऍक्टिव्हिटी करतो. त्यामध्ये मुलं सहभागी होतात. आणि दुसऱ्या दिवशी साधारण आपल्याकडे एकूण वेगवेगळ्या घेतलेल्या उपक्रमांमधून 401 विद्यार्थी आपल्याकडे सहभाग नोंदवलेला आहे त्यांनी. आणि 401 विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या सत्रांमध्ये सादरीकरण होणार आहे. बालनाट्य या दिवशी होणार आहे.
गाण्यांच्या मैफली मुलांसाठी फार कमी असतात. तर गेल्या वर्षीपासून आपण तो एक प्रयोग सुरू केलेला आहे आणि यावर्षी नाच रे मोरा नावाची बालगीतांची एक मैफल आपण जाणीवपूर्वक ठेवलेली आहे. त्याचबरोबरीने बालनाट्य संविधानाचा नावाचं एक बालनाट्य आपण शिक्षण विभागानेच निर्मिती केलेली आहे. त्या बालनाट्याचा शुभारंभाचा प्रयोग देखील आपल्याला दुसऱ्या दिवशी बघायला मिळणार आहे. अ, मुलांनी केलेल्या नाट्यछटांचं सादरीकरण आणि कविता, त्यांनी लिहिलेल्या कविता यांची सादरीकरण तिथे होणार आहेत. काही शिक्षकांना पुरस्कार आपण दरवर्षी देतो, त्याचा कार्यक्रमही या सगळ्या साहित्य संमेलनात होणार आहे. तसं 2 दिवसांचं भरगच्च फक्त युवक आणि बाल असे केंद्रस्थानी असलेलं साहित्य संमेलन आपलं 2 दिवस होणार आहे. म्हणजे तुम्ही आता एवढे सगळे कार्यक्रम सांगितले, तर सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी मुलांना अनुभवता येणार आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात की खूप युवक या निमित्ताने जोडले गेलेत, महाविद्यालयीन विद्यार्थी जोडले गेलेत, तर या युवकांविषयी कायम आता सध्या खूप चर्चा असते, ती म्हणजे जेन झीची. त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. तर तुम्ही शिक्षण विवेकच्या माध्यमातून कायमच मुलांच्या संपर्कात असतात, तर या जेनझीकडे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? तर मला एक किस्सा जाणीवपूर्वक सांगायला आवडेल. आपण जूनमध्ये साधारण कविता अभिवाचनाची एक मोठी स्पर्धा घेतो. यावर्षी ती झाली जूनमध्ये. साधारण 860 वगैरे गट या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि त्यामध्ये अर्थात युवा गटही होते. तर आम्ही साहित्य संमेलनानिमित्त या युवा गटांना बोलवलं, त्यांच्याशी चर्चा केली. आणि ती चर्चा केल्यावर ह्या मुलांनी ना वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या संमेलनाच्या. काही मुलांनी ठरवलं की आम्ही संमेलनाचं कॅम्पेन करायला महाविद्यालयांमध्ये जाऊ. मग पुणे शहर आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे ही मुलं गेली. काही मुलं स्वतःहून येऊन म्हणाली की नाही, आम्ही मुलांसाठीच स्वयंसेवक म्हणून त्या दिवशी येऊ आणि काम करू. तर हा जो डायलॉग आहे ना, संवाद जो आहे तो त्यांच्याशी साधता आला. काही मुलांनी ठिकठिकाणी जाऊन पोस्टर लावली की आम्ही पोस्टर लावतो, आम्हाला जे माहितीचं आहे तिथे पोस्टर लावतो, किंवा आम्ही ज्या स्पर्धांना महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून सहभागी होतो त्या स्पर्धकांशी आमच्या ओळखी असतील तर त्यांच्याशी फोनवर संपर्क साधतो. तर या झेनझीने आहे ना सगळ्यात महत्वाचं काम केलं ते प्रचार प्रसाराचं. आपल्या युट्यूब चॅनलला आणि एकूणच सगळ्या सोशल मीडियावर संमेलनाच्या खूप रील्स आपण अपलोड केलेल्या आहेत. तर त्या रील्स जरी बघितल्या तरी झेनझी काय करतंय आणि त्यांचा विचार किती चांगला आहे हे आपल्याला दिसतं. आणि मला ही फार पॉझिटिव्ह गोष्ट वाटली की एका फोनवरती मुलं आली आणि त्या मुलांनी स्वतः काही जबाबदाऱ्या घेतल्या आणि त्या जबाबदाऱ्या घेऊन त्यांनी संमेलन पुढे न्यायला मदत केली. तर हा मला खूप पॉझिटिव्ह एक अप्रोच त्यांच्याकडचा घेता आला की छान आहे हा. वा. आता वैचारिक जडणघडण होण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांची किंवा अशा प्रकारच्या संमेलनांची खूप गरज असते. म्हणजे आपल्याकडे दरवर्षी आपण बघितलं तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं, पण आता त्यातले वाद बाजूला ठेवले तरी वैचारिक जडणघडण किंवा वैचारिक खाद्य मिळण्यासाठी अशा संमेलनांची गरज असते. तर युवकांसाठी किंवा लहान मुलांसाठी त्याची किती गरज आहे? हा, म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसं की वैचारिक जडणघडणीसाठी साहित्याची गरज असतेच. म्हणजे साहित्याकडे आपण जेव्हा मानसिक जडणघडणीचं कारण म्हणून जसं बघतो, तसंच त्यातून वैचारिकही अनेक आपल्या भूमिका ठरत जातात आणि मग त्या भूमिकांवर आधारित अशा गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करत जातो. तर त्या इम्प्लिमेंट करत असताना ना अशा ठिकाणी जाणं आणि ते जात असताना इतरांचं ऐकणं आणि स्वतःची मतं मांडणं ह्याची खूप गरज असते. तर ती मतं मांडण्यासाठीच हे व्यासपीठ आहे. मग ते युवांसाठीचं आहे आणि बालांसाठीचं आहे. म्हणजे यासाठी मला एक मुद्दा आवर्जून सांगावासा वाटेल की 3 वर्षांपूर्वी जेव्हा आपण बालसाहित्य संमेलन सुरू केलं ना, तर तेव्हा आम्ही पहिल्यांदा आवाहन असं केलं होतं की लिहिणाऱ्या मुलांसाठी.
तर एक मुलगा आमच्याकडे आता कामानिमित्त किंवा भेटण्यासाठी अनेक युवक येत असतात, किंवा लहान मुलं देखील येत असतात. तर त्यातल्या एका चौथीच्या मुलाने मला विचारलं, की ताई, तुम्ही फक्त लिहिणाऱ्या मुलांनाच साहित्य संमेलनात जागा देणार का? आम्हाला का नाही? आम्ही चित्र छान काढतो किंवा आम्ही अमुक गोष्ट छान करतो, तर आम्हाला का नाही तुम्ही साहित्य संमेलनात घेणार? तर मला ही गोष्ट वैचारिकदृष्ट्या फार महत्वाची वाटली, की अरे, एक मूल आपल्याला येऊन सांगताय की मी चित्र काढतो आणि चित्रातून व्यक्त होतो, तर तेही माझं साहित्यच आहे. तर त्याकडे त्या दृष्टीने बघा. ही वैचारिक भूमिका आहे तिसरीतल्या मुलाची. तर तीही आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा ती लक्षात येईल तेव्हा तेव्हा त्या भूमिकेला, त्या दृष्टिकोनाला आपण व्यासपीठ दिलं पाहिजे. असं 3 वर्षांपूर्वी जेव्हा आपण साहित्य संमेलन, बालसाहित्य संमेलन घेतलं तेव्हा ठरलं. आणि त्याची गरजही अर्थात अधोरेखित झाली, की मुलांचा विचार पुढे येणं तो त्यांच्या त्यांच्या काळानुसार असायला खूप प्रगल्भ असेल असं नाही म्हणत मी, पण त्यांच्या वयाला साजेसा, त्यांच्या बुद्धिमत्तेला साजेसा आणि एकूण त्यांच्या त्यांच्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला साजेसा असा असेल तर आपण व्यासपीठ दिलं पाहिजे, असं मला वाटतं. नक्कीच. बालकांबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा त्यामध्ये पालकांची भूमिका खूप महत्वाची असते. म्हणजे बालकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तरी तिथपर्यंत आणण्याचं काम हे पालकांनाच करावं लागतं. तर या माध्यमातून पालकांना काय आवाहन कराल? खरं तर माझा एकूणच जो अनुभव आहे, तो अनुभव असं सांगतो की अ, पालक खूप उत्सुक आहेत या सगळ्या गोष्टी देण्यासाठी. आणि त्या देण्यासाठी त्यांना कार्यक्रम माहिती पडले ना, की ते घेऊन येतात मुलांना. म्हणजे एकीकडे अशी बोंब चाललेली असते, की मुलं स्क्रीन शिवाय बसत नाहीत, जेवत नाहीत, खात नाहीत, पीत नाहीत. पण विविध स्पर्धा आणि विविध स्पर्धांचे बक्षीस समारंभ, जे बक्षीस समारंभ आमचे 3-3.5 तास चालतात साधारण. तर त्या सगळ्या आणि इव्हन गेल्या 4 वर्षांमध्ये चालणारा जो बालसाहित्य संमेलनाचा दिवस आहे, तो दिवस बघितला ना, तर मला असं वाटतं, की मुलांना दिलं तर मुलं सकाळी 10ला येतात आणि संध्याकाळी 6ला बाहेर पडतात. ते कशासाठीही रडत नाहीत. त्यांना तेव्हा ते तहान भूक हरपून सगळे कार्यक्रम एन्जॉय करत असतात. तर पालकांनी इथे त्यांना आणलं तर आपल्या मुलांना ते स्क्रीनपासून दूर ठेवू शकतात, हा एक मुद्दा आहेच. पण त्याचबरोबर पालकांना त्यांच्याबरोबर जो एक चांगला वेळ घालवता येणार आहे, की साहित्याकडे या दृष्टीने बघायचंय, मुलाच्या वाढीकडे या दृष्टीने बघायचं आहे. या दृष्टीने किंवा एकत्र ज्या काही एन्जॉय करण्याच्या गोष्टी आजकाल कमी झालेल्या आहेत. कुटुंबाचा जो मी टाइम असतो, कुटुंब म्हणून, तो कमी झालेला आहे ना, तर तो या दृष्टीने आपल्याला हळूहळू वाढवत नेता येईल. अशा कार्यक्रमांना जेव्हा पालक मुलांना घेऊन येतील, तेव्हा तो हळूहळू वाढत जाईल असं मला फार वाटतं. त्यामुळे पालकांनी आवर्जून अ, अशा कार्यक्रमांना, साहित्य संमेलनांना, जिथे जिथे मुलांसाठी काहीतरी होत आहे तिथे घेऊन जाणं महत्वाचं आहे. नक्कीच. मला वाटतं तुमचं पण अभिनंदन, म्हणजे तुमच्या सगळ्या आयोजकांचं. कारण अशा पद्धतीचे कार्यक्रम, अशा पद्धतीचं संमेलन आयोजित करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी खूप मेहनत असते. त्यामुळे तुमचं सुद्धा अभिनंदन. आणि तुम्ही जो मुद्दा म्हटलात की जडणघडण, मग ती सगळ्याच पद्धतीची आली. वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आणि ही सगळी जडणघडण ही खूप महत्वाची असते आणि ती त्या त्या वयात झाली तर त्याचा फायदा होतो. त्यामुळे जे आपले पुण्याचे प्रेक्षक आहेत त्यांनाही सांगेल की अशा कार्यक्रमांना आपल्या मुलांना नक्की घेऊन जा. कारण 2 दिवस भरगच्च कार्यक्रम पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध होतीये. आणि आत्ता वेळात वेळ काढून तुम्ही या सगळ्या संमेलनाची माहिती दिली त्याबद्दल खरंच मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मला खात्री आहे की आजचा हा भाग सुद्धा तुम्हाला नक्की आवडला असेल आणि पुणेकर प्रेक्षकांना आवाहन आहे की नक्की या कार्यक्रमाला जा. आणि असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण सातत्याने भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.